तेव्हा काकास आठव झाला, उद्दिष्टार्थ निवेदियेला. विचार बाबांचे मनास रुचला, निश्चित केला उत्सव. दुसरे दिवशी प्रातःसमयाला, पाहूनी बाबा गेले लेंडील. काका पेटीवर येऊन बैसले, बोलावू पाठविले तयांना. बाबा बोलाविती तुम्हास, ऐकता काकांचे पोटी धस्स. काय झाले नकळे मनास, कथेचा विरस ना होवो. तेव्हा काकास आठव झाला, उद्दिष्टार्थ निवेदियेला. विचार बाबांचे मनास रुचला, निश्चित केला उत्सव. दुसरे दिवशी प्रातःसमयाला, पाहूनी बाबा गेले लेंडील. काका पेटीवर येऊन बैसले, बोलावू पाठविले तयांना. बाबा बोलाविती तुम्हास, ऐकता काकांचे पोटी धस्स. काय झाले नकळे मनास, कथेचा विरस ना होवो. तेव्हा काकास आठव झाला, उद्दिष्टार्थ निवेदियेला. विचार बाबांचे मनास रुचला, निश्चित केला उत्सव. दुसरे दिवशी प्रातःसमयाला, पाहूनी बाबा गेले लेंडील. काका पेटीवर येऊन बैसले, बोलावू पाठविले तयांना. बाबा बोलाविती तुम्हास, ऐकता काकांचे पोटी धस्स. काय झाले नकळे मनास, कथेचा विरस ना होवो. तेव्हा काकास आठव झाला, उद्दिष्टार्थ निवेदियेला. विचार बाबांचे मनास रुचला, निश्चित केला उत्सव. दुसरे दिवशी प्रातःसमयाला, पाहूनी बाबा गेले लेंडील्स. काय झाले नकळे मनास, कथेचा विरस ना होवो. ऐकूनी बाबांचे निमंत्रण, काकांची तेथेची झाली गाळण. बाबा का बरे क्षुब्ध मन, निर्विघ्न कीर्तन होई. विचार बाबांचे मनास रुचला, निश्चित केला उत्सव. दुसरे दिवशी प्रातःसमयाला, पाहूनी बाबा गेले लेंडीला. सभा मंडपी पाळणा बांधिला, थाट केला कीर्तनाचा. ऐकूनी बाबांचे निमंत्रण, काकांची तेथेची झाली गाळण. बाबा का बरे क्षुब्ध मन, निर्विघ्न कीर्तन होईल ना. पुढे चालती मागे पाहती, भीत भीत पायऱ्या. दुसरे दिवशी प्रातःसमयाला, पाहूनी बाबा गेले लेंडीला. सभा मंडपी पाळणा बांधिला, थाट केला कीर्तनाचा. पुढे वेळेवरी श्रोते जमले, बाबा परतले भीष्म उठले लना. पुढे चालती मागे पाहती, भीत भीत पायऱ्या चढती. मंद मंद पाऊले पडती, चिंतावती बहुकाका. बाबा तयास करीती विचारणा,
कशास येथे बांधिला पाळणा. काय झाले नकळे मनास, कथेचा विरस ना होवो. ऐकून बाबांचे निमंत्रण, काकांची तेथेची झाली गाळण. बाबा का बरे क्षुब्ध मन, निर्विघ्न कीर्तन होईले. तेव्हा काकास आठव झाला, उद्दिष्टार्थ निवेदियेला. विचार बाबांचे मनास रुचला, निश्चित केला उत्सव. दुसरे दिवशी प्रातःसमयाला, पाहूनी बाबा गेले लेंडीस. काय झाले नकळे मनास, कथेचा विरस ना होवो. ऐकून बाबांचे निमंत्रण, काकांची तेथेची झाली गाळण. बाबा का बरे क्षुब्ध मन, निर्विघ्न कीर्तन होई. विचार बाबांचे मनास रुचला, निश्चित केला उत्सव. दुसरे दिवशी प्रातःसमयाला, पाहूनी बाबा गेले लेंडीला. सभा मंडपी पाळणा बांधिला, थाट केला कीर्तनाचा. ऐकून बाबांचे निमंत्रण, काकांची तेथेची झाली गाळण. बाबा का बरे क्षुब्ध मन, निर्विघ्न कीर्तन होईल ना. पुढे चालती मागे पाहती, भीत भीत पायऱ्या. दुसरे दिवशी प्रातःसमयाला, पाहूनी बाबा गेले लेंडीला. सभा मंडपी पाळणा बांधिला, थाट केला कीर्तनाचा. पुढे वेळेवरी श्रोते जमले, बाबा परतले भीष्म उठले लन. पुढे चालती मागे पाहती, भीत भीत पायऱ्या चढती. मंद मंद पाऊले पडती, चिंतावती बहुकाका. बाबा तयास करीती विचारणा, कशास येथे बांधिला पाळणा. काय झाले नकळे मनास, कथेचा विरस ना होवो. ऐकून बाबांचे निमंत्रण, काकांची तेथेची झाली गाळण. बाबा का बरे क्षुब्ध मन, निर्विघ्न कीर्तन होईले. तेव्हा काकास आठव झाला, उद्दिष्टार्थ निवेदियेला. विचार बाबांचे मनास रुचला, निश्चित केला उत्सव. दुसरे दिवशी प्रातःसमयाला, पाहूनी बाबा गेले लेंडीस. काय झाले नकळे मनास, कथेचा विरस ना होवो. ऐकून बाबांचे निमंत्रण, काकांची तेथेची झाली गाळण. बाबा का बरे क्षुब्ध मन, निर्विघ्न कीर्तन होई.
विचार बाबांचे मनास रुचला, निश्चित केला उत्सव. दुसरे दिवशी प्रातःसमयाला पाहुनी बाबा गेले लेंडीला. सभा मंडपी पाळणा बांधिला, थाट केला कीर्तनाचा. ऐकून बाबांचे निमंत्रण, काकांची तेथेची झाली गाळण. बाबा का बरे क्षुब्ध मन, निर्विघ्न कीर्तन होईल ना. पुढे चालती मागे पाहती, भीत भीत पायऱ्या. दुसरे दिवशी प्रातःसमयाला पाहुनी बाबा गेले लेंडीला. सभा मंडपी पाळणा बांधिला, थाट केला कीर्तनाचा. पुढे वेळेवरी श्रोते जमले, बाबा परतले भीष्म उठले लना. पुढे चालती मागे पाहती, भीत भीत पायऱ्या चढती. मंद मंद पाऊले पडती, चिंतावती बहुकाका. बाबा तयास करीती विचारणा, कशास येथे बांधिला पाळणा. काय झाले नकळे मनास, कथेचा विरस ना होवो. ऐकून बाबांचे निमंत्रण, काकांची तेथेची झाली गाळण. बाबा का बरे क्षुब्ध मन, निर्विघ्न कीर्तन होई.